नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, ही आहे तळणीची मिरची आहे, म्हणजे मिरची भजी आपण जी करतो ना ती मिरची आहे। तर गावावरून आल्या होत्या मला, तर म्हटलं थोडंसं आपल्या मिरची भजी काढाव्यात आणि याचं आता लोणचं थोडंसं घालून बघावं कसं होतं ते। तर म्हणजे नॉर्मली जे आपल्या बारक्या मिरच्या असतात रेग्युलर त्यांचं लोणचं मी केलेलं होतं, पण ह्या मिरचीचं फर्स्ट टाइम लोणचं करते आता। तर व्यवस्थित अशा स्वच्छ पहिलं धुवून ठेवल्या होत्या मी 1 तासभर आधी चाळणीमध्ये निथळायला पाणी त्यांचं, आणि आता परत एकदा नॅपकिनने अगदी कोरड्या होईपर्यंत पुसून घेतल्यात। कारण कोणत्याही लोणच्याच्या प्रकारामध्ये पाण्याचा अंश अजिबात आला नाही पाहिजे, ती काळजी आपल्याला व्यवस्थित अशी घ्यायला लागते। तर बघा, आता अशा पद्धतीने ना व्हिडिओत दाखवल्या त्या पद्धतीने चिरून घ्यायच्यात। उभ्याही चिरू शकता, पण उभ्या चिरल्या तर मग त्यातलं पूर्णच बी निघून जाईल। जर तुम्हाला तिखटपणा कमी पाहिजे तर बी त्यातलं पूर्ण काढू शकता आणि उभे त्यांचे काप करू शकता मोठ्या मोठ्या। पण असं बारीक बारीक केल्यानंतर आपल्याला खायला जितकी गरज आहे तितकंच आपण ते लोणचं घेऊ शकतो, खूप जास्त मोठी हे घेण्याची गरज नाही लागत, म्हणून मी अशा पद्धतीचे करून घेतलेत। तर आता हे जाड सालीच्या ज्या मिरच्या आहेत ना, ह्या मुरल्या की खायला खूप टेस्टी लागतात। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या आणि लिंबू टाकायचे। लिंबामुळे काय होतं, मिरचीच्या लोणच्याला एक चव पण वेगळी येते आणि लिंबामुळे लोणचं टिकण्यास पण मदत होते। तर आपण साधारण लिंबाचा रस करून पण याच्या डायरेक्ट टाकू शकतो, पण मी एक लिंबाच्या फोडी केल्यात बारीक बारीक आणि त्या टाकते। अजूनही तुमच्याकडे लिंब असतील तर ॲड करू शकता। थोडंसं मिरचीचा तिखटपणा पण त्याच्यामुळे कमी होईल। तर आता बघा, लिंबू आणि मिरची आपली चिरून झाली व्यवस्थित। आता पॅन ठेवले आणि मसाला करून घ्यायचा। तर त्यासाठी मी काय केलं, 3 चमचे धने टाकलेत। मसाल्याचा जो अंदाज आहे आपली मिरची किती आहे ना त्या पद्धतीने करायचा। आता ही साधारण माझी पाव किलोच्या वर थोडीशी मिरची होती, तर मी एक अंदाजानेच फक्त मसाला करते आहे, कारण मसाला एक्स्ट्रा झाला तरी काय तो वाईला जात नाही, त्याच्यामध्ये भाकरीसोबत चपातीसोबत खाता येतो। तर मी 3 चमचे धने टाकलेत, 3 चमचे बडीशेप आणि 2 चमचे मेथी दाणे टाकलेत आणि अगदी 2 लवंगा आणि 2-3 मिऱ्या टाकल्यात। तर लवंगा आणि मिऱ्या ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर टाकू नका, कारण मिरची ऑलरेडी ही तिखट आहे, त्यातल्या बिया आपण काढलेल्या नाही आहेत। तर लोणचं तसं पण आपलं झणझणीत होणार आहे, पण मी एक फक्त फ्लेवरसाठी थोडासा मसाल्याला फ्लेवर येण्यासाठी लवंगा आणि मिऱ्या टाकलेल्या आहेत। तर आता व्यवस्थित असं भाजले गेले, वास ॲटोमॅटिक सुटतो त्याचा सगळा मसाला भाजल्याचा, आणि मी काढून घेतला। तर आता मोहरी बरोबर मी 4 चमचे टाकलेत, म्हणजे हे बाकीचं साहित्य 3-3 चमचे टाकले, तर मोहरी 4 चमचे टाकलेले। मोहरीची डाळ असेल तर डाळ वापरायची आहे, किंवा ही मोहरी तुम्ही नॉर्मल मिक्सरला फिरवून याचीही डाळ काढू शकता पाखडून, पण मी अखंड टाकणार आहे, कारण हे मिरचीचं लोणचं आहे। कैरीच्या लोणच्यात वगैरे मोस्ट ऑफ मोहरीची डाळच वापरतात, कारण मग त्याचा कलर जास्त काळपट नको व्हायला म्हणून। तर आता बघा, मीठ पावसामध्ये काय होतं, मीठ पण आपलं ओलसर असं जरासं झालेलं असतं, तर त्यासाठी मी मीठ बारीक अशा गॅसवर गरम करून घेतलेलं आहे, जेणेकरून लोणच्याला त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही ओलसरपणाचा। 4 चमचे साधारण मीठ घेतलं आहे। गरज लागली असं वाटलं की थोडासा मसाला आळणी वाटतो आहे, तर नंतर आपण एखादा चमचा फोडणीमध्ये ॲड करू शकतो। तर आता बघा, व्यवस्थित असा मसाला पहिला थंड होऊन दिला एक 5 ते 10 मिनिट, आणि मिक्सरमध्ये त्याची भरड काढून घ्यायची। खूप जास्त एकदम फाईन पेस्ट नाही करायची, थोडीशी भरड राहील अशा पद्धतीचं करायचं। तर आता त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे, साधारण हे अर्धा पेल्याच्या वर तेल आहे। तेल अंदाजाने घ्यायचं आहे आपल्याला, मिरच्यांमध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे इतकं तेल घ्यायचं आहे। तर हा सगळा जो मसाला मी बनवलेला होता ना भरड, ती टाकून घेतली आणि हे कश्मीरी लाल तिखट टाकले कलरसाठी। 2 चमचे कश्मीरी लाल तिखट टाकले आणि 1 चमचाभर पूर्ण हिंग पावडर टाकली आहे। तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं।
तेल खूप जास्त पण एकदम मी कडकडीत नाही केलं, पण मसाला भाजला जाईल ना इतकं कडकडीत केलं आहे. आणि आता गॅस बंद करायचा, कारण जळला गेला नाही पाहिजे मसाला, व्यवस्थित असा आपल्याला फक्त त्याच्यामध्ये परतला गेला पाहिजे. तर आता बघा अशा पद्धतीने मी गॅस बंद करून टाकला आहे. आणि मेन आपल्याला लोणच्यातलं जे टाकायचं असतं ती हळद राहिली होती, तर सगळ्यात शेवटी आता हळद टाकून घेतली आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. सगळा मसाला बघा पूर्णपणे वास पण इतका छान सुटला त्याचा. तर मिठाचं प्रमाण मला थोडंसं कमी वाटतं आहे, अंदाज येतो आपल्याला वासावरून पण मसाल्याच्या, तर आणि वास वाढतो आहे. तर त्यासाठी थोडंसं परत एक चमचाभर मीठ टाकलं मी. आता हा व्यवस्थित असा जवळजवळ 1 तास मी जाऊन दिला पूर्ण मसाला मुरल्यानंतर. पाहू शकता तेलाने पूर्ण मसाला ऑब्झर्व केला हा, आणि व्यवस्थित असा मसाला मुरला गेला आणि थंड पण झाला. तर आता ह्या ज्या चिरलेल्या आपण मिरच्या आहेत ह्या टाकून घ्यायच्या सगळ्या व्यवस्थित, मिरच्या आणि लिंबू. मला गरज वाटत असेल तर थोडंसं गूळ पण टाकू शकता, पण मी नाही टाकलं कारण मिरचीचं लोणचं आहे, झणझणीत थोडंसं असेल तर त्याला चांगल्या पद्धतीने टेस्ट येईल. नंतर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. तर आता बघा तुम्हाला जरी आता एक घट्टसर झालेलं दिसत असेल ना, तरी नंतर त्याचं तेल सुटणार आहे त्याला व्यवस्थित. जसं आता मिरचीला वगैरे पाणी सुटेल ना तसं तेल ते रिकामं होणार आहे. म्हणून लगेचच त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायची अजिबात घाई करायची नाही. व्यवस्थित असं सगळं त्याला लावून घ्यायचं. प्रत्येक मिरचीमध्ये हा मसाला मुरला गेला पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा. भाजीला काहीच नाही आहे, अशा वेळेस भाकरीसोबत चपातीसोबत नुसतं हे लोणचं खाल्लं तरी खूप पोट भरून जातं. तर बघा व्यवस्थित असा सगळ्या मिरचीला मसाला लागला गेलेला आहे आणि आपलं हे मिरचीचं लोणचं तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला लोणचं कसं वाटलं आहे ते. तर आता माझ्याकडे एक काचेचा कंटेनर होता, मी त्याच्यामध्येच काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये कशातही भरू शकता. याच्यामध्ये मी आता भरून ठेवणार आहे व्यवस्थित असं सगळं मसाल्यासकट. 2 दिवस त्याला ओपन करायचं नाही, व्यवस्थित मुरून द्यायचं आहे. मसाला पाहू शकता किती कसा झाला आहे ते. आणि जर गरज लागली तर 2 दिवसानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तेल ॲड करू शकता. थँक्यू.